श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्च 2026 साठी कुंभ राशीचे राशी भविष्य. मार्च 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू तुमच्या राशीत असतील आणि 5व्या घरात स्थित वक्री गुरु देखील तुमच्या राशीवर दृष्टिक्षेप करेल. तुमच्या राशीवर 6 ग्रहांचा प्रभाव असल्याने हा महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. शनी तुमच्या राशीच्या 2ऱ्या घरात असेल, जिथे शुक्र दुसऱ्या दिवशी 1ल्या घरातून जाईल. 15 तारखेला सूर्य हे येथे जाईल आणि 26 तारखेला शुक्र तुमच्या 3ऱ्या घरात जाईल. 11 तारखेपासून गुरु थेट होईल. संपूर्ण महिन्यात केतू 7व्या घरात असेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल, कारण या महिन्यात या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम होईल. हा महिना प्रेम संबंधासाठी चांगला असू शकतो. परस्पर प्रेम वाढेल. विवाहित लोकांना कठीण काळाचा सामना करावा लागू शकतो. संभाव्य संघर्ष आणि वादविवादांचा सामना करावा लागू शकतो. कठोर परिश्रम असूनही नोकरी करणाऱ्यांचे काही लोकांशी वाद होऊ शकतात, म्हणून तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि प्रेमळ स्वर ठेवा. व्यावसायिकांना काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल, म्हणून तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता दाखवावी लागेल. कौटुंबिक बाबींसाठी हा महिना मध्यम असण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून महिन्याचे उत्तरार्ध तुलनेने अनुकूल असेल. पहिल्या 6 महिन्यात किरकोळ समस्या उद्भवू शकतात, परंतु चांगली बातमी अशी आहे की आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी चढ उतारांनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला 10व्या घराचा स्वामी मंगळ, सूर्य, राहू, बुध आणि शुक्र यांच्यासह त्याच्या मावळत्या स्थितीत 1ल्या घरात असेल आणि 5व्या घरात वक्री गुरूची दृष्टी असेल. संपूर्ण महिना या घरात मंगळ राहील. या ग्रहांच्या स्थितीनुसार तुम्हाला तुमच्या कामाच्या काही पैलूंकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी वाद किंवा भांडणे टाळा, कारण यामुळे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण नसल्यामुळे काही कठोर शब्द बोलले जाऊ शकतात, ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. तुमचे कठोर परिश्रम फलदायी ठरतील. घरी परिणाम दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, म्हणून धीर धरा. केतू संपूर्ण महिना 7व्या घरात असेल आणि अनेक ग्रहांचा प्रभाव असेल. व्यावसायिकांना आत्मसंयम राखावा लागेल आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. सध्या परिस्थिती तुमच्या बाजूने नाही, म्हणून ह्या महिन्यात व्यवसायात जास्त गुंतवणूक करणे किंवा त्यावर जास्त अपेक्षा ठेवणे वाईट कल्पना असेल. धीर धरा आणि तुमच्या भविष्यातील योजना कशा मजबूत करायच्या यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे हळूहळू यश मिळेल. ज्याला तुम्ही यापूर्वी कधीही भेटला नाही अशा व्यक्तीकडून व्यवसायाशी संबंधित सल्ला घेणे टाळा. आर्थिक परिस्थिती, आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना मध्यम असण्याची शक्यता आहे. चांगली बातमी अशी आहे की महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात वक्री गुरु 5व्या भावातून 11व्या भावात संक्रमण करेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न सतत वाढेल. अनेक स्रोताद्वारे आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. शेअर बाजारातून तुम्हाला फायदा होईल. 2ऱ्या भावाचा स्वामी गुरु देखील आहे, त्यामुळे तुम्ही तुमची बचत विविध बँका योजनांमध्ये गुंतवून आणि शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू शकता. 12व्या भावावर ग्रहाच्या प्रभावामुळे खर्च कमी होतील, ज्यामुळे तुमचे खर्च कमी होतील. कौटुंबिक मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात 2ऱ्या भावात शुक्र, सूर्य आणि शनी या 3 ग्रहांची उपस्थिती आर्थिक लाभ देईल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. भाग्यघराचा स्वामी शुक्राचा प्रभाव तुम्हाला तुमच्या भाग्यवारी संपत्ती मिळवण्यास मदत करेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर काही समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात. तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना पैसे कमवण्यासाठी चांगला असेल. जर तुम्ही तुमचे आर्थिक व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकालात तर बचत योजना लक्षणीय फायदा देऊ शकतात. या महिन्यात आर्थिक आव्हाने कमी असतील, त्यामुळे तुम्ही भविष्यातील योजना बनवू शकता, ज्या तुम्हाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यास मदत करतील. आरोग्य, आरोग्याच्या दृष्टीने हा महिना थोडा कमकुवत राहण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या राशीवर अनेक ग्रहांचा प्रभाव आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला 5 ग्रह सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू तुमच्या राशीत असतील आणि 5व्या घरात वक्री गुरु देखील त्यांच्यावर प्रभाव पडेल. 2ऱ्या घरात शनी आणि 7व्या घरात केतू उपस्थित आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते. तुम्हाला मानसिक ताण, डोकेदुखी, उच्चताप, सर्दी, डोळ्याच्या समस्या आणि अपचन आणि आम्लता यासह पोटाचे आजार जाणवू शकतात. या सर्व समस्यांबद्दल सावधगिरी बाळगा. तुमच्या कुंडलीतील ग्रहानुसार या शारीरिक समस्यांची तीव्रता चढ उतार होऊ शकते, परंतु तुम्ही त्याबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या समस्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यांच्यावर सतत लक्ष केंद्रित करू नका, कारण असे न केल्यास त्रास होऊ शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात 2ऱ्या घरात शनी आणि सूर्याची युती झाल्यास डोळ्यांच्या समस्या,
तोंडात अल्सर किंवा दातदुखी होऊ शकते. असे झाल्यास चांगल्या दंतवैद्याचा सल्ला घ्या, कारण दंत समस्या होण्याची शक्यता जास्त आहे. तुमचे आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागेल. प्रेम आणि विवाह. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील. तसेच पहिल्या घरात 5व्या घराचा स्वामी बुधग्रह असल्याने आणि ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या नात्यात नक्कीच चढ उतार येतील. तुम्ही अनेकदा अशा गोष्टी बोलाल ज्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीला त्रास होईल आणि कधीकधी ते तुम्हाला दुखावतील अशा गोष्टी देखील बोलतील आणि यामुळे तुमच्यातील कटुता वाढू शकते. परंतु 5व्या घरात गुरुची उपस्थिती हळूहळू या समस्या सोडवेल. तुम्हाला तुमच्या नात्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि ते मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. असे केल्याने परिस्थिती हळूहळू अनुकूल होईल. महिन्याच्या उत्तरार्धात गोष्टी हळूहळू सुधारतील आणि तुमच्या नात्यात प्रेम वाढेल. जर तुम्ही विवाहित असाल तर हा महिना तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. केतू 7व्या घरात असेल आणि महिन्याच्या सुरुवातीला राहू, रवी, मंगळ, बुध आणि शुक्र यांचा त्यावर लक्षणीय प्रभाव पडेल, ज्यामुळे नात्यात अनेक समस्या निर्माण होतील, ज्यामध्ये तणाव, भांडणे आणि समन्वयाचा अभाव यांचा समावेश असेल. आरोग्य समस्या देखील चिंतेचा विषय असू शकतात. शिवाय दुसऱ्याच्या प्रभावामुळे तुमचे नाते तुटण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्हाला तुमचे नाते काळजीपूर्वक हाताळावे लागेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक बाबीसाठी हा महिना मध्यम असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या घराचा स्वामी गुरुग्रह संपूर्ण महिना 5व्या घरात राहील, तुमच्या पहिल्या घरावर दृष्टी ठेवेल. शिवाय शनी संपूर्ण महिना तुमच्या घरात राहील आणि तिथून तुमच्या 4थ्या घरात दृष्टी ठेवेल. तर 4थ्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या घरात असेल. 2 तारखेला सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल आणि शनीशी युती करेल. 15 तारखेपासून सूर्य देखील या युतीत सामील होईल आणि 26 तारखेपासून शुक्र तुमच्या 3ऱ्या घरात जाईल. तर 3ऱ्या घराचा स्वामी मंगळ संपूर्ण महिनाभर पहिल्या घरात राहील. या ग्रहांच्या स्थितीवरून वेळोवेळी किरकोळ तणाव निर्माण होऊ शकतात असा अंदाज लावता येतो. संघर्ष निर्माण होऊ शकतो, तरी प्रेम अबाधित राहील. प्रत्येकजण एकमेकाचा सन्मान आणि आदर करेल आणि प्रेमळ नाते टिकवेल. तुमच्या नातेसंबंधाचे मूल्यमापन करून शुभ कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामुळे कुटुंबात प्रेम वाढेल. लोक एकमेकांना प्रगती करण्यास प्रोत्साहित करतील. कौटुंबिक उत्पन्न वाढेल. मालमत्तेशी संबंधित कोणतेही वाद मिटू शकतात. तुमच्या भावंडांसोबतचे तुमचे नाते चढ उतारांनी भरलेले असेल, म्हणून तुम्ही त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. तुमच्या वडिलांशी वाद टाळा, त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला यश मिळवून देईल. उपाय आहेत. शनिवारी तुम्ही अपंगांना उडदाची डाळ कचोरी वाटावी. बुधवारी लहान मुलींचे पाय स्पर्श करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. शुक्रवारी मंदिरात सौंदर्य प्रसादने दान करा. शनिवारी शमीचे झाड लावावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.